महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये मिळालेल्या यशानंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये तिन्ही पक्षांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनं 288 जागांची संघटनात्मक बांधणी करायला सुरुवात केली आहे। तर मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंसोबतच आता सुप्रिया सुळे यांच्याही नावाची चर्चा होऊ लागली आहे। लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात एकजुटीने सामोरे गेलेल्या महाविकास आघाडीला भरघोस यश मिळालं। महाविकास आघाडीच्या 30 जागा जिंकून आल्या। ठाकरेंच्या शिवसेनेला 9, राष्ट्रवादीला 8 आणि काँग्रेसला 13 जागा मिळाल्या। आणि आता या यशानंतर विधानसभा निवडणुकीत 180 ते 185 जागा मिळतील असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येतोय। बघा 158-150 जागांचा कौल आमच्या बाजूने दिसत असला तरी आम्हाला अत्यंत सावधपणे काम करावं लागेल। आमची अपेक्षा 180 ते 185 जागा जिंकण्याची आहे आणि आम्ही ती तयारी करतो आहोत। कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचंच सरकार आहे। महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून दुय्यम भूमिकेत राहिलेल्या काँग्रेसला ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा जास्त जागा मिळाल्यानं राज्यातील काँग्रेस नेते कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात दिसले। महाविकास आघाडीत मोठा भाऊ आणि लहान भाऊ कोण यावरून वादंगही झाला। काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये मोठा पक्ष करण्यामध्ये जनतेने जे सहकार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये जनतेचा आभार। इथे कोणी लहान आणि मोठा भाऊ नाहीये, महाराष्ट्रामध्ये शिवसेनाच राहील। ठाकरेंच्या शिवसेनेनं 288 जागांची संघटनात्मक बांधणी करण्यास सुरुवात केल्यानंतर काँग्रेसकडूनही 288 मतदारसंघाचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू झाली। आम्ही मागच्या वेळेस राज्यातल्या 48 लोकसभेमध्ये आम्ही सगळ्या ठिकाणी संघटनात्मक तयारी केलेली होती। त्याचा फायदा आमच्या मित्रपक्षालाही झाला, त्यांचा आम्हालाही झाला आणि आताही आम्ही 288 जागेवर आमचं संघटनात्मक काम सुरू झालेलं आहे। या सगळ्या वादात विधान परिषदेच्या 4 जागांवर आघाडीत बेबनाव दिसणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता। मात्र अखेरच्या क्षणी महाविकास आघाडी एकसंध राहिल्याचं पाहायला मिळालं। यातच दिल्लीतल्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना सबुरीचा सल्ला दिल्याचं सांगण्यात येतंय। राज्यात ठाकरेच महाविकास आघाडीचे कॅप्टन, महाविकास आघाडीच्या नावाखालीच विधानसभा निवडणुका लढणार। काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या नाना पटोलेंना सूचना, उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे नेतृत्व करतील। आघाडीत बिघाडी होईल अशी विधानं टाळण्याचा सल्ला। अशा सूचना आता पक्षश्रेष्ठींकडूनच मिळाल्यानं राज्यातील आक्रमक काँग्रेस नेते आता जरा मवाळ भूमिका घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येते। यातच मुख्यमंत्री पदावर महाविकास आघाडी ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादीकडून दावे प्रतिदावे होण्यास सुरुवात झाली आहे। उद्या जाऊन पवार साहेबांनी ठरवलं तर कदाचित महाविकास आघाडीमधून एखादी महिला मुख्यमंत्री सुद्धा जी पहिली मुख्यमंत्री या राज्याला मिळू शकते आपल्याला। लोकसभेच्या यशानंतर आता महाविकास आघाडीची विधानसभेची तयारी सुरू झाल्याचं दिसतंय। विधानसभेतही महाविकास आघाडीला पूरक वातावरण राहील आणि महाविकास आघाडीची सत्ता येईल असा विश्वास नेत्यांना वाटतोय। यातूनच एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। दुसरीकडे दिल्लीच्या राजकारणात राहुल गांधींना देशपातळीवर उद्धव ठाकरेंची साथ विश्वासाची वाटते। त्यामुळेच ठाकरेंना दुखावण्याचा प्रयत्न होणार नाही याची काळजी पक्षाकडून घेण्यात येताना दिसते। या सगळ्यात लोकसभेच्या यशानंतर महाविकास आघाडीतल्या पक्षांच्या महत्त्वाकांक्षा मात्र वाढीस लागलेल्या दिसतायत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।